आज बघा काय केलेत, मस्तपैकी गोल गरगरीत मऊ क्रिस्पी आणि हे बघा असे टम्म फुगलेले खरपूस वडे. कोकणातली मालवणची स्पेशालिटी. कोंबडीच्या रस्स्याबरोबर किंवा मटणाबरोबर किंवा रस्सेदार मस्त तरीच्या भाजीबरोबर खायला एक नंबर. तर मग या एक नंबर वड्यांसाठी भाजणी पण आपल्याला एक नंबर लागणार आहे, म्हणजे घरच्या घरीच ती बनवायला हवी. चला तर मग बघूया. आज मी तुम्हाला साधारण 25-30 लोकांना जेवणासाठी पुरतील इतकी वड्याची भाजणी दाखवणार आहे. साधारण 140 ते 150 पर्यंत तुमचे वडे तयार होतील. तर यासाठी आपण 2 किलो जाडा तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ हा खूप जुना नाही घ्यायचा किंवा खूप नवीन पण नाही घ्यायचा. आणि हे जे तांदूळ आहे ते थोडे थोडे करून मी ओल्या कपड्यांनी असे पुसून घेणार आहे. तुम्ही हवे असतील तर वेळ असेल तर तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि 1-2 दिवस ते चांगले वाळवून सावलीमध्ये किंवा पंख्याखाली वाळून सुके खडखडीत करून घ्यायचे. आता हे सगळे तांदूळ मी असे पुसून घेतले आणि हे असे थोडेसे हवेवर ठेवलेत, म्हणजे जो काही दमटपणा आहे तो निघून जाईल. 2 तास ठेवायचे. आता यासाठी पुढची जी मुख्य डाळ आहे ती आहे उडदाची, ज्याच्यामुळे वड्याचं पीठ हे चांगलं आंबून येतं आणि वडे मऊ होतात. तर ही उडदाची डाळ मी पुसून घेतलेली आहे आणि हलकी भाजून घ्यायची. जरा जरा त्याचा वास यायला लागला की बंद करायची. उडदाची डाळ जर तुम्ही धुवून घेणार असाल तर फक्त एका पाण्याने धुवायची आणि भाजताना पण फक्त वास येईपर्यंत अगदी थोडीशी ती भाजायची. जास्त भाजली किंवा जास्त धुतली तर जो त्याचा आंबण्याचा वेग आहे ना तो मंदावतो, पीठ आंबून यायला वेळ लागतो. त्याच्यामुळे ही डाळ आपण अगदी थोडीच भाजायची. आज मी हे सगळे जिन्नस आहेत ते पुसून घेतलेले आहेत, कारण मला एका दिवसात भाजणी तयार करायची होती. म्हणून वेळ असेल तर छानपैकी तुम्ही धुवून वाळवून खडखडीत वापरू शकता. तर ही आता घेतलेली आपण चण्याची डाळ, ती मी घेतलेली आहे अर्धा किलो डाळ. आपल्याला सगळ्या डाळी ह्या आपल्याला मीडियम फ्लेमवरच भाजायच्यात. आणि हे बघा चांगली त्याचा वास येईपर्यंत आणि हलका हलका रंग बदलायला लागला की ती बंद करायची. चण्याच्या डाळीमुळे वड्याला खूप छान टेस्ट येते. आता ही ज्वारी घेतलेली आहे, ती पण मी अर्धा किलो घेतलेली आहे. 400 ग्रॅम ते अर्धा किलोपर्यंत तुम्ही घेऊ शकता. तीही आपल्याला भाजून घ्यायची. ज्वारी भाजली नाही तरी चालेल, परंतु आता पावसामध्ये कसं धान्य थोडं दमट झालेलं असतं, म्हणून मी थोडीशी ती गरम करून घेणार आहे. आता वड्याची टेस्ट अजून वाढण्यासाठी त्याच्यामध्ये आपण काही मसाल्याचे पदार्थ घालतो. तर हे धणे आहेत 75 ग्रॅम, बडीसोप आहे 25 ते 30 ग्रॅम, मेथीदाणे 3 छोटे चमचे आणि काळी मिरी 4 छोटे चमचे. आता हे सगळे पदार्थ आपल्याला भाजून घ्यायचे. त्याचा छान दरवळ येईपर्यंत आपल्याला धणे बडीसोप भाजायची. काळी मिरी त्याच्यातच घातलेली आहे असं, आणि मेथीदाणे पण ह्याच्यातच घालून मी थोडेसे गरम करणार आहे, थोडे शेवटी घालणार आहे. आणि ह्याच्यामध्येच आपल्याला 2 वाटी जाडे पोहे घालायचे आणि ते पण थोडेसे गरम करून घ्यायचे. आता हे सगळे गरम केलेल्या डाळी आणि मसाल्याचे पदार्थ चांगले गार झाल्यानंतर जे तांदूळ आपण धुवून पुसून वाळवून ठेवले होते त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. एकत्र सगळं एकजीव करून घ्यायचं आणि गिरणीमधून भाकरीच्या पिठापेक्षा थोडीशी जाडसर अशी पिठी दळून आणायची. आता वरील साहित्यात एकंदर आपलं 3.5 किलो वड्याचं पीठ तयार होतं आणि त्याच्यापासून आपले 150च्या आसपास वडे तयार होतात. तर हे आहे आपलं तयार झालेलं वड्याचं पीठ. असं थोडंसं हे बघा छान मस्त जाडसर आलेलं आहे. आता या पिठापासून वडे कसे तयार करायचं, पीठ कसं भिजवायचं याचा व्हिडिओ चॅनलवर आधीच अपलोड झालेला आहे, तेव्हा चॅनलवर जाऊन नक्की तो बघून घ्या. आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.